आता मला सांग तुझं नाव काय आहे? माझं नाव गॅबी आहे. आणि तू इथे कुठे राहतो? मी क्लार्क हाऊस मध्ये राहते. आणि तुला मराठी कोण शिकवलं? मी तुला पहिला मराठी कोण शिकवलं? तुला मराठी येतं? नाही येत तुला? तिला येतं? नाही, तिला पण आहे. तुला येतं? इस्राईलचा 10 वर्षांचा मुलगा स्पष्ट मराठीत बोलला. मराठी रिपोर्टरने घेतली मुलाखत. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube न्यूज चॅनेलवर. आज आपण अशा एका भन्नाट आणि अभिमानास्पद बातमीकडे लक्ष देणार आहोत जी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त गाजते आहे. इस्रायलमधील फक्त 10 वर्षांचा गोंडस मुलगा एका मुलाखतीत अगदी स्पष्ट आणि शुद्ध मराठीत बोलताना दिसतोय. होय मंडळी, जगाच्या दुसऱ्या टोकाला राहणारा हा मुलगा जेव्हा आपल्या मातृभाषेत मराठीत बोलतो तेव्हा तो क्षण खरंच हृदयस्पर्शी ठरतो. गंमत म्हणजे या मुलाला मराठी भाषेवर इतका चांगला ताबा आहे की तो सहजपणे रिपोर्टरच्या प्रत्येक प्रश्नाला मराठीत उत्तर देतो. पण त्याची भावंड म्हणजे त्याचा भाऊ आणि बहीण मात्र एकही मराठी शब्द बोलू शकत नाहीत. यामुळे हा व्हिडिओ आणखी चर्चेत आला आहे. नेमकं प्रकरण असं घडलं, महाराष्ट्रातून गेलेल्या एका मराठी रिपोर्टरने इस्रायलमध्ये राहणाऱ्या या मुलाची मुलाखत घेतली. रिपोर्टरला कल्पनाही नव्हती की हा मुलगा मराठीत उत्तर देईल. पण इंटरव्ह्यू सुरू होताच पहिल्या प्रश्नालाच या मुलाने अगदी आत्मविश्वासाने आणि गोड उच्चारात मराठीत उत्तर दिलं. रिपोर्टर त्याला विचारतो, तुला मराठी शिकायला कसं जमलं? तेव्हा तो 10 वर्षांचा मुलगा हसत उत्तर देतो, माझे शिक्षक मला मराठी शिकवतात, मला ही भाषा खूप आवडते, मराठी शब्द खूप गोड आहेत, मला मराठीत बोलायला मजा येते. रिपोर्टर जेव्हा त्याच्या भावंडांशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती मुलं काहीही उत्तर देऊ शकत नाहीत, कारण त्यांना मराठीतलं अजिबात येत नाही. म्हणजेच संपूर्ण कुटुंबात फक्त हा एकच मुलगा मराठीत बोलतो आणि तेही इतक्या सुंदर आणि स्पष्ट उच्चारात. एवढंच नव्हे तर तो पुढे मराठीत म्हणतो, मला पुरणपोळी आणि पाव भाजी आवडते, महाराष्ट्राला भेट द्यायला मला खूप आवडेल. हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर अपलोड झाला तसा काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला. विशेषतः महाराष्ट्रातील लोकांनी तर आनंदाने हा व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. कमेंट्समध्ये लोक म्हणतायत, मराठी खरंच जगभर पोहोचली आहे. हा इस्रायलचा मुलगा तर अगदी आपलाच वाटतोय. 10 वर्षांच्या मुलाच्या इतका सुंदर उच्चार ऐकून डोळ्यात पाणी आलं. या व्हिडिओमुळे अजून एक गोष्ट स्पष्ट झाली, भाषा ही फक्त संवादाचं साधन नसून भावना जोडण्याचं माध्यम आहे. मराठी भाषेचा गोडवा जगभर पोहोचतोय आणि परदेशी मुलांनाही ती शिकायची इच्छा आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तज्ज्ञ सांगतात की आज अनेक परदेशी शाळांमध्ये मराठी शिकवण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी चित्रपट आणि सोशल मीडियामुळेही मराठी भाषेची ओळख जगभर पसरते आहे. एक गोष्ट मात्र खरी, इस्रायलमध्ये राहणाऱ्या या छोट्याशा मुलाने जेव्हा मराठीत बोललं तेव्हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी आपलं माणूसपण जाणवलं.